यंदा असं झालं, इरिगेशनने नुसत्या पावत्या नेल्या आमच्याकडून, पाणी शेतावर सोडलं नाही. आणि माऊलीनी आणि पंढरीच्या पांडुरंगाने आम्हा शेतकऱ्यांना इतकं खुश ठेवलं की त्या देशावर ना मला सरकाराच्या दारात जाऊन दिलं. आमच्या गाया गुरांना पाणी मिळलं, पाया पोरांना मिळलं, शेती भक्ती कामाला आली म्हणायचं, कामाला आली, गाय गुरांचा चारा वाढला. त्याच्यात मित्रांनो, इंद्रायणी नदीला आला प्रचंड असा पूर आणि जो वारकरी संप्रदायाचा जो जनसमुदाय आहे तो बघू शकता. प्रचंड असं माझ्या बॅक साईडला पण आणि इकडे फ्रंटला पण आहे. हे बघा, प्रचंड अशी गर्दी. या गर्दी काही कमी होणार नाही मित्रांनो, कारण माऊलीची श्रद्धा इतकी मोठी आहे की ती अशीच अविरत परंपरागत चालू राहणं आणि ती राहायला पण हवी. फक्त एवढंच की प्रत्येकाने नागरिकांनी थोडी काळजी घ्यायला पाहिजे. नदी पात्राच्या कडेला कुठे जायला नाही पाहिजे, इतकंच माझं सांगणं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर अशा व्हिडिओला. आज माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि आपण जो बघू शकता आज माझ्यासोबत आहे आदित्य आणि मी सूरज. तर बघू शकता खूप साऱ्या अशा दिंड्या आज माऊलींचं पालखी प्रस्थान आलेले आहेत आणि आम्ही आता तिकडे निघालोय. आता संध्याकाळच्या वाजल्याचं 4:30 अन्नदानाचं पुण्याचं काम चालू आहे या ठिकाणी. मित्रांनो बघा, आपण बघू शकता एकदम छोटीशी अशी चिमुकली एका वारकऱ्यांच्या खांद्यावरती बसून आज या ठिकाणी आली. अशी पातळीचा एक अंदाज लावा किती बेकार असं या ठिकाणी प्रवाह वाहतोय, का नाही धोका येवाना. बघा, आपण थोडा रस्ता काढत तिकडे बघूया. ते बघा, भयंकर असं पाणी आलंय, जबरदस्त. हे बघा, इंद्रायणी नदीमध्ये इतकं प्रचंड असं पाणी आलंय की धोक्याची पातळी दिली. आताच प्रशासनाने आपल्याला सतर्क केलंय की जास्त पालखी प्रस्थान सोहळा आहे तो पूर्ण मंदिरामध्येच तिकडे जाऊन एन्जॉय करावा, जेणेकरून आज जो काय इंद्रायणीचा घाट आहे त्या ठिकाणी जे काय नाद भ्रमंती चालते, प्रत्येक वारकऱ्याला एक आनंद घ्यावा वाटत असतो, तो या ठिकाणी आपण ते घेऊ शकत नाही यावर्षी. यंदाचं वर्ष थोडंसं आपल्याला धोक्याचं आहे, कारण की पाऊस खूप लवकर चालू झालाय आणि जर बघितलं तर इंद्रायणी नदीला असं प्रचंड असं पाणी आलंय की आपण अंदाज घेऊ शकता की या पुराचा ठाव ठिकाणा लावणं खरंच खूप मुश्किल आहे. तपासून वारी करतात दादा तुम्ही? वारी जवळजवळ वयाच्या 15-16 वर्षापासून, वयाच्या 15-16 पासून करताय आणि एकदाही न चुकवता केली वारी. कायमची वारकरी आम्ही, आळंदी आणि पंढरी दोन्ही वारी आमच्या. माऊली आमचे माय बाप आहेत, त्याच्यामुळे आम्ही वारकरी सगळे सुखी आहोत. आणि यंदा असं झालं, इरिगेशनने नुसत्या पावत्या नेल्या आमच्याकडून, पाणी शेतावर सोडलं नाही. आणि माऊलीनी आणि पंढरीच्या पांडुरंगाने आम्हा शेतकऱ्यांना इतकं खुश ठेवलं की त्या देशावर ना मला सरकाराच्या दारात जाऊन दिलं. आमच्या गाया गुरांना पाणी मिळलं, पाया पोरांना मिळलं, शेती भक्ती कामाला आली म्हणायचं, कामाला आली, गाय गुरांचा चारा वाढला. त्याच्यात करायचे पिशवीत माऊली बसल्याने वाटते, विषयच नाही. विषयात आमच्या हृदयात माऊली आहेत, आमच्या मनात माऊली आहेत. आणि एवढ्या जिजाऊ आलेत त्या भाग्यवान ठरवतो मी. माऊलीच्या देशावर राज्यकर्ते आहेत ना, हे जरा घाळ पडलेत, वारकरी घाळ नाहीत. वारकरी घाळ नसतातच, कारण वारकऱ्यांमुळेच आज आपलं सगळं व्यवस्थित चाललंय. आमच्या गायगुरामुळे आम्हाला इतका आनंद वाटतो खेड्यातून आलेल्या वारकऱ्यांना की आम्ही कष्ट करून खाणार आहेत. बरोबर ना, पण त्या कष्ट करून खाणार आमची शेती पिकल्यामुळे आम्ही माऊलीच्या 5,000 लोक नाही वाढली, 1 लाखाने नाही 4 लाखाने लोक वाढले असते. प्रत्येक वर्षी वाढत जाणं आणि हा सोहळा असाच अविरत सदैव टिकून राहू. बोला जय जय रामकृष्ण हरी.